एक मोठी बातमी. रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता, नागरिकांना करावी लागते तारेवरची कसरत. नादुरुस्त रस्ते आणि अपघात हे नेहमीचेच समीकरण आहे. उखडलेल्या रस्त्यांमुळे अपघात होतो, नागरिकांचा नाहक बळी जातो, तरीही प्रशासन ढिम्म असते. आता तर पावसाला सुरुवात झाली आहे. झाकीर हुसेन चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक, शाहू महाराज चौक या मार्गावर अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. पावसाचे पाणी खड्ड्यात साचून दिवसेंदिवस अपघातांमध्ये वाढ होणार आहे. त्यामुळे या मार्गावरील खड्डे बुजवून रस्त्याचे नूतनीकरण करावे अशी मागणी नागरिकांनी केली आहे. डॉक्टर झाकीर हुसेन चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, राजश्री शाहू महाराज चौक, कॅप्टन कृष्णकांत चौक येथील मुख्य रस्त्यावर अनेक ठिकाणी गोल गोल खड्डे पडलेले आहेत. रस्त्यातील खड्डे बुजवण्याचे काम हे दर अनेक वेळा करण्यात येते, मात्र प्रत्येक वेळी रस्ते पुन्हा नादुरुस्त होतात. या मार्गावरून आंतरराष्ट्रीय वाहतूक होते. कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा राज्यातून जड वाहनांची नेहमीच ये-जा सुरू असल्याने डांबर उखडून खड्डे निर्माण होत आहेत. या मार्गाने माल वाहून नेणारे ट्रक सतत जात असतात. मात्र निकृष्ट दर्जाचे रस्ते असल्याने रस्ते सतत उखडतात आणि खड्डे तयार होतात. त्यामुळे प्रवासी वाहने, चारचाकी, दुचाकी व इतर वाहनाने प्रवास करणाऱ्या वाहन चालकांना रस्त्यावर असंख्य खड्डे असल्याने तारेवरची कसरत करावी लागते. त्यांना आपला जीव धोक्यात घालून या रस्त्यावरून जावे लागते. जड वाहतूक दिवसरात्र सुरू राहिल्याने या मार्गावर मोठमोठे खड्डे पडून डांबर निघून गिट्टी बाहेर आली आहे. या राष्ट्रीय महामार्गाचे काम हे कंत्राटदारांनी काही वर्षांपूर्वीच केले होते, परंतु 3 वर्षांमध्येच खड्डे पडून यामुळे या रस्त्यावरून जाताना दुचाकी व चारचाकी वाहनांना अपघाताचा नेहमीच धोका असतो. म्हणून नगरपरिषद विभागाने त्वरित दखल घेऊन या रस्त्याची दुरुस्ती करून मार्गावरील खड्डे बुजवावेत अशी मागणी होत आहे. पावसाळ्यात परिस्थिती बिकट. आता पुष्य नक्षत्राला सुरुवात झाली असून पावसाच्या सरी बरसू लागलेत. खरं तर या रस्त्यातील खड्डे बुजवून नव्याने डांबरीकरण पावसाळ्यापूर्वीच करणे अपेक्षित होते, पण संबंधित विभागाने लक्ष न दिल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागणार आहे.